एकच अर्थ तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न तू करत होता. 7 प्रश्न उभा केला. तू कोण आहेस? इथला अधिकारी. हे साम्राज्य माझे आणि माझ्या अधिकार क्षेत्रात अधिकाराची भाषा माझा असं आहे. मी जिथं जातो तिथं माझा प्रस्थान निर्माण करतो. माझं असं नाही. म्हणून तिथं आलो तिला मी समजावलं, प्रेमानं समजावलं, पण समजून घेईना. मग नाही लाज. आणि म्हणून हे जबरदस्तीचं कार्य केलं. आणि ज्या प्रेमाची भावना अंतःकरणी धारण केली, मी तिला त्या भावनेला दोष देत नाही. पण प्रेम कुठे व्यक्त करावं, काय करावं याला मर्यादा आहे. आणि या मर्यादेचं उल्लंघन तुझ्याकडे मी घडलं. आणि तिला नकार दर्शविता तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तू केलाय. नकार तिला नंतर दर्शवला. प्रथम तिला होय म्हणून सांगितलं. जेव्हा तिला होय म्हटलं तेव्हा एक पाऊल मी पुढे टाकलं. साधारण ही तुला केव्हा भेटली? काही क्षणापूर्वी. म्हणजे आजच भेटली? हो. याच्या पूर्वी आम्ही भेटलो. होय 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 आणि नंतर नाही. आमचे मित्र संजय हापसेकर राहणार ओठावणे यांनी माझ्या कलागृहाचा गौरव करून 100 रुपयाचा पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे नाट्यस्कोप हे आमचं मंदिर, ते रंगकाम करणारे पेंटर अजय कुमार देसाई यांचे पुत्र दिव्य यांकडून माझ्या कलागुणाचा गौरव करून हे पारितोषिक आले. दिव्य अजय देसाई नांगरतास बाळू मामाच्या नावानं तांग भरत यांकडून हे पारितोषिक याचा स्वीकार करून सर्वांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे नाट्यस्कोप काही माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात, पण हवीहवीशी वाटणारी माणसं देवालाही लवकर आवडली जातात. तसेच आमच्या गावचं एक व्यक्तिमत्व, एक महान कलावंत म्हणजेच आमच्या भजनातील एक उजवा हात, ज्यांच्या गायनानं, ज्यांच्या आवाजानं अनेक रसिकांची मनं जिंकली गेली, ते कैलासवासी भिसाजी गवस यांच्या स्मरणार्थ त्यांचे परममित्र नंदा गवस यांकडून माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपयाचा पारितोषिक आले. आपल्या माऊलीला वंदन करून गजानन चरणी लीन होऊन भिसाजी गवस यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो एवढी प्रार्थना करून या पारितोषिकाचा मी स्वीकार करतोय. संपूर्ण देहाचं निरीक्षण करतोय. तरुण व्यक्ती ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी माझं वास्तव्य. धन्यवाद. आणि जो मिळेल त्याला भक्षण करून स्वतःचा पोटाची बळी शांतपणे आहे माझं काम. अभिनंदन भेट झाल्याबद्दल. म्हणजे माझा छोटा होता. मी जो इथं आलो याला कारण तुझा शोध घ्यावा या अपेक्षेनं. अरे ज्या अयोध्येच्या पुण्यभूमीत स्वैरा चाराकडे तुझी पावलं वळली. अरे ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीत प्रत्येक माणूस चांगला वागतोय. अशा चांगला वागत असताना त्याच्यात तुझ्यासारखे जर दुराचारी निर्माण झाले तर त्या दुराचाराला शासन करणं एका क्षत्रिय वंताचं ध्येय आहे. माझं तुझं ते नाही. मला ते करायचंही नाही. मग मी ज्या समोर प्रस्ताव ठेवला हिनं तो मंजूर केला. आता ती परत ती केला माझा नाही. ब्रह्मराक्षस माझ्या जर मार्गात आलास न जाणार कडे मी मेलो, मला त्याची पर्वा नाही. कदाचित तू जर मेलास तर तिथं काय होणार त्याचा विचार तू करू नको. अरण्यात वास्तव्य तुझं. मी राजा झालोय. राजा म्हणजे लाखाचा तो बाप आहे. ज्यानं लाखाचा संसार सांभाळतोय तो प्रसंगाला घाबरणारा नव्हे. कोणत्या प्रकारे या ब्रह्मराक्षाचा प्रतिकार करण्यासाठी अरे ज्या वृत्तीला वावरण्याचं कार्य तुझ्याकडे मी घडवत होतोय, ही तुझी वृत्ती ओळख पाडण्यासाठी एका दुष्ट वृत्तीप्रमाणे तू वावरलाय. ही तुझी धुंदळ ठेवण्यासाठी सत्तावन्न Yeah.
हा